नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 13वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात ऐकूया सौ पुष्पा भालेराव आणि रघुवीर भालेराव यांच्याविषयी, तसंच पक्षाशी एकनिष्ठ असणारे संघ कार्यकर्ते विजय साने यांच्याविषयी, त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवणारे प्राध्यापक स्वयंसेवक सुहास माधवराव देशमुख यांच्याविषयी. सुरुवातीला ऐकूया सौ पुष्पा भालेराव आणि रघुवीर भालेराव यांच्याविषयी. रघुवीर भालेराव आणि पुष्पा भालेराव भारतीय जनता पक्ष स्थापन होण्यापूर्वी जनसंघाचं काम करणारे हे दोघं पती-पत्नी होते. तेव्हा पक्ष सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यावेळी जनसंघाची पणती घरोघरी नेण्याचं काम या जोडीने केलं. 1951 मध्ये अखिल भारतीय जनसंघाची स्थापना झाली. 1952 मध्ये महाराष्ट्रात जनसंघ सुरू झाला आणि थोड्याच कालावधीत जनसंघाच्या दिव्याची ज्योत नाशिकला लावण्यात आली. त्यावेळी रघुवीर भालेराव संघातून जनसंघाचं काम करू लागले होते. जनसंघाच्या स्थापनेनंतर 4 वर्षातच 1957 मध्ये श्री रघुवीर भालेराव नगरपालिकेत निवडून आले. त्यानंतर रघुवीर भालेराव आणि पुष्पाताई भालेराव आदींनी नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली. जनसंघाच्या नगरसेवकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती, पण त्यांचा प्रभाव मात्र भरपूर होता. त्या काळात कोणतेही पद कधी मिळण्याची कल्पना सुद्धा करणं शक्य नसताना कार्यकर्ते काम करीत होते. इथे तर पती-पत्नी दोघंही कामात होते. सिमला कराराविरोधात आंदोलन, कच्छ सत्याग्रह अशा अनेक राष्ट्रीय आंदोलनात नाशिकचे कार्यकर्ते तुरुंगवासाची पर्वा न करता सहभागी होत. एसटी दरवाढी विरोधात आंदोलन असो, महागाई विरुद्ध आंदोलन असो, ते अतिशय तीव्रतेने होत असे. एकदा रघुवीर भालेराव यांनी पुरवठा खात्याच्या कार्यालयाला टाळे लावून धमाल उडवून दिली होती. जेव्हा त्यांनी काम केलं त्यावेळीच विरोधी पक्षाचं काम करणं खूपच अवघड होतं. तत्कालीन पुरवठा मंत्री नामदार हरिभाऊ वर्तक यांना नाशिकला घातलेला घेराव महाराष्ट्रात गाजला होता. रघुवीर भालेराव यांचे नेहरू चौकात रघुवीर तेल भांडार नावाचं दुकान होतं. 1993च्या सुमारास रघुवीर भालेराव गेले आणि नंतर काकू कॅन्सरने गेल्या. या दोघांनाही जाऊन अनेक वर्ष झाली आहेत. त्यांचं दुकानही गेलं, पण त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. कारण जनसंघाचं काम रुजवण्यामध्ये या दोघांचं योगदान खूप मोठं आहे. आज त्यांच्या बळावरच भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. आता जाणून घेऊया पक्षाशी एकनिष्ठ असणारे संघ कार्यकर्ता विजय साने यांना. विजय साने यांचा जन्म 23 ऑगस्ट 1959चा. त्यांचं शिक्षण चांदवड आणि पिंपळगाव इथे झालं. 1974-75 मध्ये विजय साने यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. 1978 मध्ये व्यवसायानिमित्त ते नाशिकला आले. सुरुवातीला त्यांनी रिक्षा चालवली. कालिकेच्या जत्रेत खेळण्याचं दुकान टाकलं. 1980 मध्ये बंडोपंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय साने यांनी भारतीय जनता पक्षाचं काम सुरू केलं. 1975 मध्ये लागू झालेली आणीबाणी आणि किसनराव डावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला संघर्ष साने यांनी चांदवडमध्ये पाहिला होता. नाशिकला आल्यानंतर 1980 मध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्ज या कंपनीत त्यांनी काम केलं. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व, त्यामुळे तेव्हा कामगारांचं नेतृत्व आपोआप त्यांच्याकडे आलं. राजकीय सभांमध्ये प्रमुख वक्ता येण्याच्या अगोदर सुरुवातीला बंडोपंत जोशी आणि नंतर किंवा त्याच सुमाराला विजय साने हे क्रिकेटमध्ये काही वेळेला नाईट वॉचमन असतो ना, तसे मुख्य वक्ता येईपर्यंत बोलण्याचं काम करायचे. दादासाहेब वडनगरे यांचा परिचय झाला. त्यांनी जोडलेली माणसं साने यांनी पाहिली होती. गोपीनाथ मुंडे, धरमचंद चोरडिया हे पक्षकामाला नाशिकला येत गेले. साने यांना ही सगळी व्यक्तिमत्व अगदी जवळून पाहता आली. सुरुवातीला भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. 1990ला पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या शिरावर आली.
आणि नंतर 3 वेळेला भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेचे ते अध्यक्ष झाले. 1992 मध्ये सर्वप्रथम नगरसेवक म्हणून साने निवडून आले. सुरुवातीला त्यांच्या अभ्यासूपणाचा त्यांना स्वतःला खूप फायदा झाला. 15 वर्ष नगरसेवक होते. चांगल्या कामातून सभागृहाचे नेतेपद, स्थायी समितीचे सदस्यत्व त्यांना मिळालं. विजय साने यांचा दांडगा लोकसंपर्क असल्यामुळं राजकीय कामात त्यांना त्याचा फायदा झाला. मोफत अंत्यविधी योजना सुरू करण्याचं कल्पक काम विजय साने यांनी केलं. अनेक शहरामध्ये याचं अनुकरण केलं गेलंय. सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झालाय. समाज उपयोगी कामं देखील केली पाहिजे या विचारातून जनस्थान सेवा मंडळ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या मदतीनं अटल सेवा पुरस्कार नावाची योजना आखली आणि ती राबवली. त्याद्वारा वृत्तपत्र टाकणारा मुलगा, हमाल, घरोघरी जाऊन धुणीभांडी करणारी मोलकरीण, हॉस्पिटलमध्ये काम करणारी आया, सफाई कामगार, वॉचमन, एसटी बसचा कंडक्टर, ड्रायव्हर, वायरमन, हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करणारा अशा प्रकारच्या दुर्लक्षित घटकातील चांगल्या व्यक्तींचा दरवर्षी सन्मान करायला सुरुवात केली. ही कल्पना अतिशय अनुकरणीय आहे. तसंच जनस्थान पतसंस्था सुरू केली. तिचे ते संस्थापक अध्यक्ष होते. राजकारण, समाजकारण, सहकार या सर्व क्षेत्रात श्री साने यांचं योगदान महत्त्वाचं आहे. चित्पावन ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. नाशिक मर्चंट बँक या सहकारी बँकेचे ते 4 वेळा अध्यक्ष झाले. साने राजकारणातील एका पक्षाची एकनिष्ठ व्यक्तिमत्व असं आपल्याला म्हणता येईल. आता ऐकूया वेगवेगळे उपक्रम राबवणारे प्राध्यापक स्वयंसेवक सुहास माधवराव देशमुख यांच्याविषयी. सुहास माधवराव देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आशा सुहास देशमुख यांची भेट 22 नोव्हेंबर 2021 मध्ये झाली. माझ्या 3ऱ्या पुस्तकाचं DTPचं काम सरांच्या भागात होत होतं. थोडासा वेळ होता म्हणून आम्ही सरांकडे गेलो. सरांनी मला 1973ला कॉमर्सला शिकवलं होतं. तेव्हा ते गंगापूर रोडला लोकमान्य नगरमध्ये राहत होते. मी विद्यार्थी असताना देखील त्यांच्याकडे गेल्याचं मला आठवतं. ते आणि त्यांचे बंधू प्राध्यापक अरुण माधवराव देशमुख हे त्यावेळी एकत्रच राहत होते. त्यानंतर रेखा चेंबर्स आणि नंतर सिडकोमध्ये उभय बंधू राहण्याकरता गेले. मला सरांनी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स हा विषय शिकवला. प्राध्यापक अरुण देखील माझे चांगले मित्र झाले होते. मी M.Com झाल्यानंतर सिन्नर महाविद्यालयात नोकरी केली. तेव्हा अरुण देशमुख माझ्याबरोबर होते. सुहास देशमुख BY केला असताना त्यांनी विद्यार्थी सभा, कॉमर्स असोसिएशन इत्यादींची कामं देखील केली. महाविद्यालयात शिक्षणाखेरीज जे इतर उद्योग केले त्यामुळे सुहास सरांचा आणि माझा चांगला संबंध आला. या उभयतांमुळे माझे मोठे बंधू भैयासाहेब देखील संगमनेर कॉलेजला प्राध्यापक होते. या सगळ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला. ही सगळी मंडळी मूळची वर्ध्याची. नोकरीनिमित्तानं ती सगळी मंडळी या भागात आली. सौ आशा वहिनी देखील अनेक वर्ष आदर्श शिक्षण संस्थेत शिकवायला होत्या. श्री सुहास आणि अरुण आणि सर्वच भावांचे एकमेकांशी अतिशय चांगले संबंध होते. याचे मला कायमच कौतुक वाटत आलंय. BYK कॉलेजनंतर बिटको महाविद्यालय नाशिक रोड इथे देखील आम्ही सहकारी म्हणून बरोबर काम केलंय. ज्याने शिकवलं तोच सहकारी होणं ही आणखीन एक भाग्याची गोष्ट जी माझ्या वाट्याला आली. एका परस्पर सहाय्य ग्रुप्समध्ये देखील आम्ही बरोबर होतो. त्या ग्रुपमध्ये कौटुंबिक सहली देखील निघाल्या होत्या. सरांची भेट झाली तेव्हा त्यांनी माझं 2रं पुस्तक प्रकाशाचे दिवे हे आवर्जून विकत घेतलं. सरांनी शिक्षण देण्याच्या कामाबरोबरच सामाजिक कामं देखील मोठ्या प्रमाणात केली आहे आणि आजही ते करतायत. सेंट्रल हिंदू मिलिटरी संस्थेमध्ये सर पदाधिकारी होते. प्राध्यापक संघटनेचं काम देखील त्यांनी केलंय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम तर त्यांनी अनेक वर्ष केलं. आता वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात देखील ते आहेत. 2022चे वनवासी कल्याण आश्रमाचे कॅलेंडर त्याच दिवशी त्यांच्याकडनं मी विकत घेतलं होतं. सौ आशा वहिनी आणि सर माझे सातत्याने हितचिंतक आहेत. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 13 ऐकलात.
अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.